कर्जत नगर पंचायतमधील बोगस कागदपत्राच्या आधारे शासकीय टेंडरचं काम पूर्ण करून ही बिल मिळत नसल्याचे प्रश्नावर वरिष्ठांकडे तक्रार करूनही प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने उद्विग्न होऊन व हतबल होऊन आशिष बोरा यांनी आज दिनांक 11 जुलै रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रशासनाला मात्र कोणताही फरक पडला नाही। कर्जत येथील आशिष बोरा यांनी कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या व्हिडिओ चित्रीकरणाचं टेंडर घेतलं होतं। 2015 व 2021-22 अशा 2 वेळेच्या कामाचे पैसे न मिळाल्यानं त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे, उपोषण केले आहे, पण त्यातून न्याय मिळत नसल्यानं दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं बोरा यांनी आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता। दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बोरा यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात खुर्चीसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे हे जबाबदारी म्हणून ही उपस्थित नव्हते। कार्यालयीन शिरस्तेदार, नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी सर्वांशी चर्चा केली। यावेळी दादा सोनमाळी, सुनील यादव, अभय बोरा, ॲडव्होकेट अशोक कोठारी, प्रसाद शहा, विजय खाटेर, भाऊसाहेब सुद्रिक, पत्रकार दत्ताजी उकिरडे, ॲडव्होकेट विजय सोनोने, विश्वास रेणुकर, आशिष निंभोरे, अण्णा बागल, यश बोरा, राजेंद्र येवले, राहुल ढवाण, राजेंद्र घोडके आदींसह अनेक जण उपस्थित होते। दूरध्वनीद्वारे अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता ते उडवाउडीची उत्तरं देत होते व कोणतीही चौकशी करण्याचे आदेश न दिल्यानं शेवटी आशिष बोरा यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। मात्र पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक, पोलीस कॉन्स्टेबल LS ढवळे व पोलीस कॉन्स्टेबल घोलवड व उपस्थित नागरिकांनी अडवत त्यांच्या हातातील काडेपेटी ओढून काढली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसावे उपस्थित होते। माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी झगडत आहे। विविध प्रशासनाला तक्रारी अर्ज दिले, उपोषण केले, ह्याच्यातून प्रश्न सुटत नाही म्हणून वरिष्ठांकडे सविस्तर मागण्या मांडून निवेदन दिलेलं आहे। वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असताना जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील आणि मुख्याधिकारी असतील किंवा नगर विकास विभागाचे अधिकारी असतील अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर देत आहेत। सगळा व्यवहार कागदोपत्री तोंडी चाललेला आहे असं दिसतंय आणि या विषयासंदर्भात कोणताच रिस्पॉन्सिबिलिटी घेतली जात नाही। आज मी आत्मदहन आंदोलनाचा इशारा 8 दिवसापूर्वी दिलेला असताना एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही, एकही जबाबदार अधिकारी जबाबदारीने उत्तर देत नाही। खोटे कागदपत्र माझ्या विरोधात उभे करून माझं बिल मिळणार नाही किंवा मला मानसिक त्रास दिला जाईल, आर्थिक त्रास दिला जाईल अशा पद्धतीची व्यवस्था काम करते। आम्ही वरिष्ठांकडे ज्यावेळेस मागणी करतो एखाद्या विषयाची त्यावेळेस वरिष्ठांनी त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी असते, मात्र ती जबाबदारी ते वरिष्ठ पाळत नाही। त्यामुळं जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, नगर विकास विभागाचे प्रमुख असतील किंवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी असतील, या सगळ्यांना आगामी काळात जर माझं बरवाईट काय झालं तर जबाबदार धरण्यात यावं। कारण मी निवेदनात म्हणलेलं आहे की मी माझ्या जीवाचं काही बरवाईट करणार आहे। कारण मी जर मला स्वतःला न्याय देऊ शकत नसेल, मी जर या व्यवस्थेला माझं काहीच वाटत नसेल तर ह्यांना फक्त माझ्या मरणाला धड लागणार असेल तर ते मी मारायला तयार आहे। आज मी या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयात माझं पेट्रोल ओतून घेऊन मी आत्मदहन करण्याच्या मानसिकतेत होतो। मला बाकीच्यांनी माझी काळीच पेटी हिसकून घेतली, परंतु मला असं वाटतं की या समाजानं ती काळी आत्ता माझ्यावर लावण्याची गरज आहे, माझ्यावर पेट्रोल टाकण्याची गरज आहे। कारण ह्या व्यवस्थेला फक्त एखाद्या मरणाचीच धड लागू शकते, त्याच्याशिवाय ही जागृत होऊ शकत नाही। कलेक्टर साहेब, प्रांताधिकारी साहेब, ते मुख्याधिकारी साहेब ह्यांना पगार मिळतो कशाचा? एखाद्या माणसाचा जीव जातोय हे जरी त्याच्याकडे लक्ष देत नसतील आणि हे जर फक्त राजकारणच करणार असतील, हे जर पक्ष आणि हे जात असतील, मतदारसंघात 2 आमदार, खासदार, नगरसेवक सगळेजण आम्ही मतदान करतो, कशासाठी करतो हे जर लक्ष देणार नसतील तर ते मरण्याशिवाय माझ्या पुढे गत्यंतर राहिलेलं नाही। ह्याचा गांभीर्याने विचार करावं। मी आज तुम्ही मला थांबवलं असलं तरी तुम्ही मला परत थांबवू शकत नाही, हे लक्षात घ्या आणि मला मुक्त करा, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद।